तर नमस्कार मंडळी आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर आता मी मस्तपैकी रेडी होऊन आलोय आणि आता आरो पण रेडी झालीये, कारण की आता आपण दोघांना जायचे जरा शॉपिंग करायची आहे. म्हणजे मला शॉपिंग करायची आहे, दोन्ही गोष्टी घ्यायच्या, शूज किंवा अजून पॅन्ट्स वगैरे घ्यायचा माझा विचार चाललाय. तर बघू काय आवडते काय नाही, कसं भेटतंय, बजेट नाही, सगळ्या गोष्टी बघूयात. आता अजून कुठून घ्यायचं, काय घ्यायचं, कसं घ्यायचं, काहीच फिक्स नाहीये. काय आलं तुझ्याकडे काय आहे, कुठून घ्यायचं काय? काहीच नाही, मला मुलांविषयी काहीच माहिती नाही, कुठं काय भेटतं. तर बघू आता. सगळ्यात पहिली गोष्ट तर काय घ्यायचंय, एवढं एकच गोष्ट फिक्स आहे, बाकी अजून काहीच फिक्स नाहीये. तर आपण पहिले निघू. पावसाचं पण वातावरण आहे, दुपारी पाऊस पण झालेला आहे. होप सो की पाऊस येऊ नये, कारण ते रेनकोट घेऊन फिरण्याची अजिबात इच्छा नाही. कारण जर मॉलमध्ये जायची गरज पडली तर ते रेनकोट कुठं काढून ठेवणार, प्लस चप्पल भिजणार, सगळ्या गोष्टी. होप सो पाऊस येऊ नये आणि आपली शॉपिंग जी आहे ती एकदम कपडे सुके राहून व्हावा. आणि त्यासोबत नंतरही एक दोन प्लॅन आहे, बघू ते होतात की नाही होत. झाले तर व्हिडिओ दाखवतो, नाही झाले तर कॅन्सल करून टाकत. तर आता आम्ही निघालोय घरातून, थोडं बाहेर आम्हाला जायचं होतं, त्याच्यासाठी जसं की संकल्पने तुम्हाला सांगितले. आणि आमच्या इथं हा कायमचा इश्यू ट्रॅफिकचा नाही का संकल्पना? खरंय 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 खरंय. असं बसलेलो आहोत गाडीवर. खरंय खरंय खरंय. फायनली आम्ही दत्ताच्या इथं पोहोचलोय, पण पाऊस जास्त वाढलाय आणि आता तो गेलाय रेनकोट आणायला, कारण की एका जणाला तर रेनकोट, ड्रायव्हरचा रेनकोट इम्पॉर्टंट आहे, जो की आम्ही घरून आणलेला नाहीये. मग त्यालाच सांगितले, तो आता फक्त रेनकोटचं वरचं आणायला गेलाय. आला. हाँ भाई चलो, अभी अपन किधर लोनावळा जाके आएंगे. अभी अभी लोनावळा जाएंगे. चलो. किती वाजले? 8 8:30 वाजेपर्यंत लोणावळ्यात. तर फायनली आम्ही पोहोचलोय आता SGS मॉलला. हा दत्ता पूर्ण ओल्ला, हा संकल्प अर्धा कोरडा अर्धा कोरडा अर्धा ओल्ला, आणि मी इथून वर कोरडा इथून खाली वल्ला. हॅलो गाईज, लोक कुठं आलं तर आम्ही आता चाललोय मॉल मध्ये. जावा भाई मॉल मध्ये काय पैसे भेटले, ते पैसे आपले बजेट मध्ये बसलं तर ठीक वाचायला, नाही तो मॉल मध्ये एसीच्या हवा खाऊन येऊ परत बाहेर. सॉरी, 8:45 वाजलेत गाईज, 8:45 वाजलेत गाईज. आता आम्ही चाललोय गाईज. आधी किंमत विचारा गाईस, बसल्यावर पहिली किंमत विचारा. गाईज स्टार्टिंग आम्ही शूज घ्यायला चाललोय गाईज. दिस इज माय चप्पल. दिस इज गौरव चप्पल. सॉरी, दिस इज गावराज चप्पल. गौरव चप्पल वापरतोय हा. चलो गाईज. दत्तू गाईचे पुमाचे शूज आहे गाईज. दत्तू गाईज क पाहून म्हणतील हा याला घ्यायचेत. आमची चेकिंग झाली गाईज. आता आम्ही चाललोय गाईज पायऱ्यांनी. अच्छा नात्या कॉफी पास ना, कॉफी आरोन पाहिजे. मेडिटेशन चालू आहे गाईज, मेडिटेशन. कुठे शूज? शूज तिकडे. शूज खरं तर आहे ना, डिकॅथलॉन मध्ये लय स्वस्त बुट होते आम्हाला, म्हणून आम्ही घेतले नाही. थोडेसे महाग बुट पाहिजे आम्हाला. तर पाहिजे फक्त 4,500 रुपयाचे होते. काय रे, एकदम स्वस्त. लय स्वस्त शूज होते. आता दुसरं दुकान बघू आपण. मी गुगल वर दुकान शोधून आलो होतो. नको, नाव नाही सांगत दुकानाचं. आम्ही गुगल वर ना सर्च करून आलतो फुटवेअर शॉप नियर मी. आम्हाला SGS मॉल मधलं फुटवेअर शॉप दाखवलं आणि इथं आलो तर ते किड्स फुटवेअर होतं. आमचे पार्किंगचे 20 रुपये पण गेले. आता आम्ही परत चाललोय. किड्स फुटवेअर होतं ते. बजेट घेऊन आलेले. मोची जायचं का? मोची मध्ये लय स्वस्त भेटत. लय स्वस्त आहे ना. लय स्वस्त, थोडे महागाचे घेऊ. एक काम करू ना, चंदननगर मध्ये जाऊ. लय महाग आहे चंदननगर.
आम्ही एक दुकानात आलो होतो बाटाचं, बट त्याला तिथं आवडले नाही, जास्त काही व्हरायटी नव्हत्या. त्याच्यामुळे 2 दिवस झाले आम्ही घरातून निघतोय, परत बसतोय घरात, कारण की पावसामुळे पण आणि काही रिझन असतं. पावसात जास्त रिझन असतं ना. तरी आज आलो की पावसात पण काहीच उपयोग नाही आला. तर दुकान पण बंद केले, दुकान पण त्यांनी बंद करून टाकले. 9:15 वाजता दुकानं बंद हो राहिली. आता आम्हाला शॉर्मा खायला जायचं पण पाऊस चालू आहे. तो पाऊस उघडला तर बरं होईल, नाही तर भिजत जावं लागेल. जावंच लागेल, घरी तर जायचं ना. यावंच लागतंय. याच करतो शॉर्मा खायला. यावंच लागतंय. तर आम्ही थांबलोय रामवाडी स्टेशनच्या खाली आणि आमची गाडी बंद पडली, काय की प्लगचा प्रॉब्लेम झालाय. दिसत असो आम्ही किती भिजलोय, खूप जास्त, आणि थंडी पण खूप जास्त वाजते. आता रिपेअर दोघं मिळून रिपेअर करतात. ते प्लगचं काहीतरी प्रॉब्लेम झालाय आमचा. पाणी गेलं वाटतं आमच्या गाडीत. एवढी थंडी वाजते ना, डेंजरस. आणि आम्ही आतापर्यंत 3 ते 4 वेळ जागी थांबलो, पण शेवटची गाडी सातच देईना, म्हणून आम्ही इथं थांबून आता तिला नीट करतो. हे दोघं रिपेअरिंग करतात. ते होईल का? तेच प्रॉब्लेम आहे का? तोच प्रॉब्लेम आहे का? हो, मला तर काही कळत पण नाही त्यातलं. चाललंय, दोघं काहीतरी करतात. ते देव करू चालू, घरी व्यवस्थित पोहोचू आम्ही. अजून आम्हाला जेवायचंय. क्या पीटर साहब, अरे आपकी गाड़ी ठीक करके देता हूँ मैं. आप भी ऐसे कैसे कैसे घर 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 चालू करो चावी. पेट्रोल नाही अजून गाडी. पेट्रोल आहे भरपूर. कार्बनला प्लगला कार्बन आला होता. आता फायनली आम्ही एका ठिकाणी पोहोचलोय. त्याला शोरमा खाऊ वाटत होता म्हणून आम्ही तिथे आलोय. आणि आता हा शोरमा आम्ही 1/2 करणार आहे. हा बसलाय, हा खातोय. कसा आहे दत्त्या? मस्त आहे. तो फर्स्ट टाइम इथला खातोय. ते कसा का असं ना, चांगलाच वाटेल. आता भिजून येईल नाही. त्याला पावसाने चांगल्या रीतीने भिजवलंय. चला आता झोपायला असं. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स दत्त्या? गांड एक्सपिरियन्स होता पावसाने झोपलंय चांगलं. बीप. येऊ का? धन्यवाद. तर जस्ट घरी आलोय आणि घरात आल्या नाही का, सगळ्यात पहिलं पूर्ण घरामध्ये धूर करून दिलाय मी. कारण की एवढे जास्त मच्छर होऊ राहिलेत ना. काल आज पाऊस झालाय, तर त्यामुळे खूप जास्त मच्छर होण्याचा नाही का, म्हणजे चान्सेस आहेत. खूप जास्त मच्छर होण्याचे चान्सेस आहेत. तर बेस्ट संध्याकाळी फॅन पण नाही लावू शकत, काहीच नाही करू शकत, कारण थंडी पण खूप वाजतीये. तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन घरामध्ये नारळ होता. नारळ फोडलेलं, ते नारळाचं आपलं साल्टी वगैरे असते ना, वाळलेली, ती होती. तर त्याचा दूर करून दिलाय मी आता. कारण की अरे मला म्हणे का नाही का, रात्रीची थंडी वगैरे वाजल तर तिला इथं काय नाही. आता माझ्या रूम मध्ये तरी मॉर्टिन वगैरे आहेत तिकडं, तर मला तर काही प्रॉब्लेम नाही. आणि मला काही तसं पण एकदा झोपल्यावरती मला काही फरक पडत नाही का मच्छर चावता दे का काय चावता दे का काय चावते, काय घेणं नाही. तर त्यामुळं तिच्या रूम मध्ये तिला दूर करून दिलाय. तिला येत नव्हता. सो मी आलो. जेवायचं पण आहे मला. तर मी मस्तपैकी फ्रेश वगैरे झालोय, कपडे वगैरे चेंज केले आणि आलोय मी आता धूर झालाय पूर्ण घरात. तुम्ही बघू शकता नाही का, पूर्ण घरामध्ये मी तिला धूर करून दिलाय. आतमध्ये पण धूर वगैरे करून दिलाय. तर आता थोडासा धूर कमी झाला का मग जेवायला बसू. आणि जेवायला तर काही विशेष असं काही नाही, सकाळचंच. आणि मला इतकी जास्त भूक पण नाही, कारण मी आता शॉर्मा पण खाऊन आलोय. तर थोडंफार जेवल मी, 1-1.5-2 चपाती खाऊ आणि मग मस्तपैकी जाऊ झोपायला. चला, तर आता फायनली सगळं आवरून वगैरे झाले. केस वगैरे ड्राय केले. खूप जास्त केस वगैरे ओले झालते पूर्ण. तर ड्रायरनी काही एवढे खास वाळले नाही, पण ठीक आहे. आता झोपायची वेळ आहे. आता संकल्प त्याच्या घरी गेलेला आहे. फटाफट आता झोपून घेते आणि सकाळी लवकर उठायचं आहे असं म्हणते मी, पण माहीत नाही मला. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
आणि आम्हाला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. हो ना कोको? चलो बाय.